फोन घेतलाय का? फोन नाही घेतलाय? दा ना फोन 1 मिनिट. गाईस बघा किती वाजतात, 3 वाजतात आणि आम्ही चाललोय परत आज आंबे आणायला. कारण आता थोडंसं करेक्शन आहे, तुम्हाला सांगतो मी 1च मिनिट. कवर 8 टाकणार मागं, परत आल्यावर टाकायचं ना. तर गाईस आज पण आम्ही चाललो आहे तर गाईस आता आम्ही चाललो आहे कोट नाक्याला. ट्रॅव्हल्सने आम्ही पाठवले, तर मग ते आणायला चाललो आहे. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला कार्तिक आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता जसं नसं आहे की आता चाललो आहे आम्ही आंबे आणायला. गाडीला पण आता जायचं होतं. हां, तर जास्त नाहीत आंबे, 1-2 डझनची पेटी, 1 डझनची पेटी. ते पण हे ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून, ज्यांचे म्हणजे आता जवळजवळ 25-30 पेट्या आम्ही विकल्या. त्याच्या बाहेर ज्यांचे खराब म्हणजे थोडेफार खराब झाले किंवा 2-4 खराब झाले, त्यांना रिप्लेसमेंट म्हणून मामाने पाठवले. तर हां, आणि तेच आता आम्ही आणायला चाललो आहे. ट्रॅव्हल्स येणार आहे. ट्रॅव्हल्सचा फोन आलेला 3 मगाशी 2:30 वाजता की पनवेलवरून सुटली आहे ती, मग त्याला वेळ लागणार, 3:30 वाजता येणार. तर आम्ही आता निघतो. 10 मिनटाचा रस्ता आहे फक्त कोटनाका, 10 मिनटं पण नाही आता. तर लेट्स सी. पण तुम्हाला मी आल्यावर सांगेन काहीतरी. आता हे दगड बिगड तुम्ही बघितलं ना, ते मी तुम्हाला सांगेन का ठेवतात आणि कशासाठी ठेवतात, का नीड असते त्या गोष्टीची. मी काय पडलंय काय माहीत, भीती वाटते काय जसं काय बघितलं की. हे आता मी का असं बघितलं ते पण मी तुम्हाला सांगेन नंतर थोड्या वेळाने. आत्ताचा असा सीन आहे सध्या की चाललो आहे आता बघा. त्या ब्लॉगनंतर आता मी ब्लॉगच शूट नाही केला, म्हणजे थोडंफार शूट केलं होतं पण त्याच्या बाहेर काय शूट नाही केलं. त्याच्यामुळे लेट्स सी आता काय होतं पुढे ब्लॉगमध्ये. तर हां, बघूया कसं. ह्याच्या आधी पण मी एकदा आंबे आणायला गेलेलो. ते फर्स्ट आपण वाशीला गेलो 10 पेट्या आणायला, त्याच्यानंतर पण मी आंबे आणायला गेलेलो. ते पण मी तुम्हाला ह्या क्लिपमध्ये दाखवीन. मी त्या पेट्या घ्यायला गेलेलो ते बघा. आणि मग त्याच्यानंतर ह्या पेट्यांची तुम्हाला क्लिप दिसेलच पुढे, रोडची अँड ऑल. काय होतं ते बघूया पुढे. लेट्स सी. 3 वाजता आहेत तसे. तर गाईज आज आहे शुक्रवार आणि रात्रभर मी झोपलो नाही आहे. कारण का, आंब्याचे पेट्या येणार आहेत. मागची जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल किंवा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता, कार्तिश शाळस्कर माझं चॅनलचं नाव आहे, आपला कार्तिश ब्लॉग्स. तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यावरती. मागचा लॉट आलेला परवाच्या दिवशी, मग तो एका दिवसात संपला 10 पेट्या. मग त्याच्यामुळे परत मागवला. आता येणार आहे तो 3 वाजता. त्या ट्रॅव्हल्सवाल्याने सांगितलेलं अजून आला नाही. 3:30 झालेत तरी पण. ओके, तर भाई बिझनेस करायचं तर करायला लागतं. रात्रभर झोपलो नाही मी, कारण माझी झोप बेकार आहे. मी एकदा झोपलो की मग परत उठत नाही. अलार्म लावलेला तरी मी 1-1:30 वाजेपर्यंत जागा राहिलो. नंतर परत झोपलो, 15 मिनिटांनी परत उठलो अलार्म मारला तसा. असं झाला विषय. तर बिझनेस करायचं तर काहीच करायला लागतं. नंतर ही व्हिडिओ बघून मी एक सॅटिस्फॅक्शन असेल मला की बाबा हा त्या टायमाला मेहनत केली म्हणून ह्या टायमाला मी आहे करू. बघू आता काय होतं. आपण मी जिथं विचार केला तिथं आपण पोचू शकतो नाही पोचू शकतो आय डोंट नो. कारण जॉब करून तुम्हाला काय वाटत सुद्धा नाही काय होईल. मी तुम्हाला ह्या व्हिडिओची टायमिंग पण दाखवेल. माझ्या वन प्लसच्या फोनने शूट करून की मी किती वाजता शूट करतो, तुम्हाला खोटं वाटायला खरं वाटायला. कारण का तुम्हाला वाटेल मी शूट करतो 8-9 वाजता. त्यामुळे पूर्ण रोड रिकामी आहे बघा गाईस, एकदम रोड रिकामी, एकदम रोड रिकामी आहे बघा. इथं एकदम झोपला पण आहे.
तर मग विचार करतो त्यावेळी त्या मनाने किती वाजले ते विचार करतो. Let's go. तर गाईज मागच्या वेळेला पण 3 वाजता चाललेलो नाही, आता पण 3 वाजता चालू आहे. पण तरी मी बोललो पप्पांना की 4 वाजता गाडी येते ती, ते लोक 3:30 सांगून 4 वाजता येतात. पण पप्पा सांगितलेल्या टायमावर जायचे ना, त्याच्यामुळे अजून पण आता 4 वाजता आहेत. मी तुम्हाला दाखवलं परफेक्ट 3-1च्या आसपास आम्ही निघालोय. मग त्याच्यानंतर पण ह्यांचा अजून वेळ लागतो एवढा ट्रॅव्हल्स यायला. आणि ते पण अजिबात रोडला ट्रॅफिक नाही, काय नाही, तरी पण त्यांचे पार्सल्स द्यायचे. आमचा जसा पार्सल आहे तसे त्यांचे पार्सल असणार त्याच्यामुळे. आणि बाकी तर काय नाही, जसं तुम्ही बघितलं मागची क्लिप बघितली असेल, सेम मला वाटतं मी सेम टी शर्ट घातलेलं तेव्हा पण. आय थिंक मी हे सेम टी शर्ट घातलेलं तेव्हा पण, त्या दिवशी पण. तर मग तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला त्या क्लिपची डेट अँड टायमिंग पण दाखवू शकतो. याच फोनमध्ये होती ती. ओके. आणि आता सीन असं आहे की अजून आलेली नाही आहे गाडी गाईस, आणि आता येईल गाडी. ओके. आणि मेन सीन तर असं आहे की आपल्याला जायचं गावाला. त्याच्यामुळे तयारी वगैरे करायची आहे उद्याला. म्हणजे गावाला 2 दिवसांनी जायचंय. पण तयारी वगैरे काय करायची उद्याला सगळी. म्हणजे मला काय काय ना काय घ्यायचं, चप्पल झालं, परत कपडे थोडेफार, परत थोडं-थोडं काही ना काही घ्यायचंय. तर लेट्स सी उद्याच्या व्लॉगमध्ये कसं काय होतं. तर हा व्लॉग आता रात्रीच एंड होईल असं मला वाटतोय. मग त्याच्यानंतर मला एक आणखी व्लॉग शूट करायचा आहे. एक इन्सिडेंट झालेला आमच्यासोबत परवाच्या दिवशी. आमच्या रिक्षेवरून सांगायचं तुम्हाला. त्याच्यामुळे मला तो एक व्लॉग शूट करायचा आहे. तर लेट्स सी गाईज. तर बघूया आता गाडी आल्यावर तुम्हाला भेटतो. तेव्हा गाईज एकदम सुनसान सगळं. एकदम सुनसान. हा बघा आपल्या सर्वांचे आवडते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. आणि गाईज अख्खी रात्र झोपलो नाही मी. झोपायचं बोललो पण म्हणजे झोपायचा प्रयत्न करत होतो, पण झोप लागत नव्हती कारण दुपारी झोपलेलो. ते तुमच्यासोबत पण असं झालं का नाही मला नाही माहिती, पण माझ्यासोबत कायम होतं. मी दुपारचं झोपलो, कधी झोपत नाही 90%, पण कधी झोपलो तर मग रात्री 3-4 वाजेपर्यंत झोप लागणारच नाही, सकाळी 3-4 वाजेपर्यंत झोप लागणार नाही. मग तेच आज झालं आहे. 2 तास नुसता अंथरुणात वळवळत होतो नुसता. त्याच्यामुळे जर तुम्ही रिलेट करत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्कीच. आणि बहुतेक गाडी समोरून आली आहे. चला काय गाडी आल्यावर भेटतो तुम्हाला. मग त्याच्यामुळे मला झोपच नाही लागली अजिबात. मग गाडी जो असता पप्पा उठले. मी तर तोपर्यंत तर मी हेच बघत होतो, तारक मेहता, परत CID, परत ह्याच गोष्टी टाईमपाससाठी, कारण मला झोपच लागत नव्हती त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर निघालो आम्ही 3 वाजता. असं झालं. या रात्रीच्या गाड्या अशा रंगीबिरंगी असतात ना, लाईटीमुळे डोळे फुटणार एखाद्याचे. टू बी ऑनेस्ट गाईज, ह्या लाईट जेव्हा डोळ्यावर पडतात ना, तेव्हा वाटतं की डोळे फुटले, नाही तर डोळे अंधारी आली समोर, असंच वाटतं. लेट्स सी. दुनियाभरचे ट्रॅव्हल्स येतात पण आमची ट्रॅव्हल्स काही येत नाही आज. 4:15 झालेत गाईज, 4:15, 4:15. विचार करा, 4:15 झालेत तरी पण या ट्रॅव्हल्सचा काय आता पत्ता काय नाही ना. फोन उचलत आहेत ते लोक. काय होणार आहे काय माहिती. आम्हाला जायला 5 वाजणार असं मला वाटतंय. येणार, नंतर काढणार बाहेर त्या पेट्या 2.
त्यानंतर परत आम्ही भरणार गाडीत आमच्या. स्ट्रगल इज रिअल गाईज, स्ट्रगल इज रिअल. हे बघा हेच असणार. नाही नाही नाही, राणे आहे, राणे आहे ते. हा एक आरती साळसकर बरोबर. ही एक पेटी आणि त्या साईडला असणार नाव सेम ना. नाही अजून 2 डझनची आहे एक. हा कोट नाका बरोबर. ओके ना. काय माहित, भारी होईल काम पिके दिले असतील. पण नाही बोलला पिके नाहीत ना जरा. पण नंबर सेव्ह करून ठेव. हाय सेवच आहे. आहे का? हा नाही AC नाही हो, नाही तर खिडक्या खुल्या कशा असत्या. नंबर सेव्ह करून. तर काही आता हे बघा आम्ही रिसीव्ह केलेल्या आहेत आमच्या पेट्या. आणि आता वाजतात 4:30 सकाळची. 4:30 वाजतात. तुम्ही कुठे चालले आता? आता पण मारावं ओके. आता वाजतात 4:30 आणि आता निघालो आम्ही घरी जायला. आता तरी वाजणार 4:45 जायला. सी आणि म्हणजे आजची पूर्ण रात्र काय झोपलोच नाही आणि अजून पण माझ्या डोळ्यात झोप आहे का बघा. जाऊन पण मला झोप लागेल अशी वाटत नाही. हो जरा पण झोप नाही डोळ्यात. कव्हर करणार ना तुला सांगून. हा तर काहीच पोचलेलो आहे आता घरी सध्या. अशा प्रकारे घरी बसलो आहे आम्ही आता. आणि आता वाजलेत 4:45. ॲक्च्युली मी मिसळ खायचं म्हणत होतो रात्री आत्ता, कारण असंच टाईमपास म्हणून. पण ते बघितलं तर नव्हतं आलेलं आज मिसळवाला, त्याच्यामुळे वेळ झाला. बाकी तर काय नाही. तर व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा, चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.